तर निश्चितपणे विजयाच्या दिशेने होत आहे. आम्हाला आपलं सहकार्य आम्हाला बळ देत आहे. यानंतर आपल्याला संबोधित करतील जिल्हा उपाध्यक्ष आम आदमी पार्टी संघटनेची लढली. पण आज या पट्टण तालुक्याची जी काही विनंती नव्हती आहे की आपला सर्वांना जरी कमी दिसत असेल किंवा थोडी वाटत असेल, पण आज पट्टण तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती ही आपल्या मोबाईलच्या रूपाने आपली सभा ऐकत आहे आणि आपला विश्वास आणि मागणीला जाहीर करत आहे. मागील 6 महिन्यापूर्वी खासदारकीचं इलेक्शन झालं. त्या इलेक्शनमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे काम केले. महाविकास आघाडीचे काम करत असताना जे सत्ताधारी होते त्यांच्या विरोधात असणाऱ्या विरोधात कुणीही बोलायला तयार नव्हतं. महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्हाला सुद्धा सांगण्यात आलं की या इलेक्शनमध्ये तुम्हाला ही महाविकास आघाडीचं काम करावं लागेल. आम्ही त्याला नकार दिला. कारण पट्टण तालुक्यातील जी काही राजकीय अवस्था आहे त्याच्यावरती आता मी काही वेगळं बोलायची गरज नाही. पट्टण तालुक्यामध्ये जे काही नेते होते, जे काही सत्ताधारी होते, दोन्ही पक्षांमध्ये जे काही सत्ताधारी होते ते आता सार्वजनिक पक्षामध्ये काम करत आहेत. त्यांची असलेली ही जी पळापळी बघून आम्ही कुणाच्या मागे पडायचं हा मोठा प्रश्न पडला. आम्ही ठरवलं की आपल्याला एक स्वयं नेतृत्व द्यावं लागेल. आपल्याला पहिली कामाच्या पाठीशी उभं राहावं लागेल. या सर्व गोष्टी बघत असताना ज्यावेळी वहिनी साहेबांना आम्ही म्हटलं की वहिनी साहेब तुम्ही पक्ष उभा राहा, आम्ही तुमचा प्रचार करू. कारण पट्टण तालुक्यामध्ये असणारी प्रचंड दहशत सामान्य नागरिक कुठेही सामान्याला तयार नव्हता. पण ज्यावेळी प्रचाराच्या माध्यमातून आम्ही कुठं बोललो त्यावेळी त्या प्रत्येक गावातील त्या नागरिकांना आम्हाला जे प्रेम दिलं ते विसरणारी करण्यासारखं आहे. या सर्व गोष्टी बोलत असताना पण ज्या राज्यामध्ये तुम्हाला हीच म्हणून टाकलं रात्री तुम्हाला माझे करून टाकले त्या लढाईला तुम्ही त्या राज्यामध्ये तुम्ही राखी बांधून घेतली. त्या राज्यामध्ये माझा मुलगा करून गेला. त्या माध्यमांच्या पद्धतीने मी हा प्रश्न माझ्या डोळ्यात मानले करता या ठिकाणी काम होतोय. कारण ज्यावेळेस मी त्या पट्टण तालुक्यामध्ये 4
बुलढाणा पक्षाचे महाराष्ट्र राज्य सदस्य माननीय भाऊसाहेब पवार तसेच या ठिकाणी दिगंबर नागवणे यांची प्रचाराची धोरण स्वतःच्या खांद्यावर घेऊन ही लढाई शेवटपर्यंत यशस्वीरित्या घेऊन जाणाऱ्या जयंतीताई आगवणे आणि उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांचं मंडळ कोळगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं स्वागत करतो. या ठिकाणी सागरगावचं संजय निगडे, दादासाहेब मोरगे हे 3 विधानसभेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते समोर बघा आज मंडळ
आणि फक्त चिठ्ठी. जास्त काय बोलणार नाही. माझ्या जीवनात सांगायचं नाही. काही बोलण्यामुळे आणि आता माझे वडील महाराष्ट्राचे नामांकित पहलवान शामराव पहलवान या पंचगड तालुक्यात सगळ्या मैदानांची करणारा सरकार आणि माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग आला. बाजारात पैसा काही संबंध नाही. राजकीय सुद्धा लक्षात आहे. मी तेव्हा माझे वडील टोलपे साहेब त्यांना मी म्हणलं होतं त्यांच्या दुकानावर जाऊन जर तुमची मीटिंग असेल तर सांगा, कारण मी तर सुद्धा फलटणमध्ये व्यावसायिक आहे. परंतु माझ्या वडिलांना खरोखर ज्यांनी जीवदान दिलं मी त्या दिगंबराकरता शतशः ऋणी राहील. आणि सर्वांना सांगतो दिगंबर आगवणेचं व्यक्तिमत्व कसं आहे. साहेब मी एकच मिनिट घेतो पण सांगतो की आपण सगळेजण गणित शिकलाय. आपण सगळेजण गणित शिकलाय. 4 अधिक 4 केलं तर उत्तर 8 येतं. 4 अधिक 4 केलं तर उत्तर 8 येतं. 4 वजा 4 केलं तर उत्तर 0 येतं. 4 भागिले 4 केलं तर उत्तर येतं. आणि 4 गुणिले 4 केलं तर त्याचं उत्तर 16 येतं. दिगंबर आगवणे म्हणजे उत्तर येणारा 16 मला देत आहे. एवढीच माझी विनंती आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यांना साथ द्यावी एवढीच माझी. धन्यवाद निकम साहेब. अरे कोरोनाच्या काळामध्ये या माणसानं फक्त कोरोना सेंटर उभारलं आणि हा माणूस पुण्याला जाऊन नाही बसला रे. अरे कोरोना सेंटर उभारलं आणि या माणूस त्या दवाखान्यामध्ये कोरोनाचा धोका असताना सुद्धा पर त्या दवाखान्यामध्ये त्या पेशंटची विचारपूस करत राहिला. अरे व्हिडिओ मध्ये पाहिलं आगवणे साहेब त्या लोकांची विचारपूस करतात. व्हिडिओ मध्ये तुम्ही लोकांनी पाहिलं आगवणे साहेब त्या लोकांना कुठेतरी सफरचंद फोडून देतात. अरे नवे आगवणे साहेबांनी त्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे हात पाय सुद्धा चेपून दिले. अरे असा नेता पुन्हा होणे नाही. अरे तुमच्यासाठी नेते असतील 1700 पण आमच्यासाठी एकच हृदय सम्राट माननीय दिगंबर शेठ आगवणे साहेब यांच्या कन्या सन्माननीय आमच्या ताई कुमारी हर्षा आगवणे यांना मी विनंती करू इच्छितो की आपण या ठिकाणी जनतेशी संवाद साधायचा आहे. हर्षा आगवणे. व्यासपीठावरील उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब, तसेच
प्रदेश अध्यक्ष माननीय काशीनाथ शेवते साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, त्याचबरोबर समोर उपस्थित सर्व मायबाप जनता, युवक युवती व सुज्ञ तरुण वर्ग, तसेच सर्वच मीडिया आणि सहकारी वर्ग व कार्यकर्ते, आपल्या सर्वांचंच मी सप्रेम नमस्कार करते. आज आपण गजानन चौकात सभा घेतोय, त्याचं कारण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार माननीय दिगंबर श्वेता सागवणे साहेब यांच्या प्रचारानिमित्त घेतले. मंडळी, बघता बघता 8 दिवसावरती निवडणूक ठरली आणि या 8 दिवसाच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना खूप काही कामं करायची आहेत. याही जो प्रचार करत होतो, या प्रचारामध्ये मतदारसंघाची लाडकी बहीण आहे आणि फलटण कोरेगाव मतदारसंघ तुझ्या लाडक्या बहिणीच्या पाठीमाग अतिशय सक्षमपणे आणि ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो ताई. एकदा जोरदार काय म्हणतात फलटण कोरेगावकर? परत एकदा काय म्हणतात फलटण कोरेगावकर? यानंतर मंचावरील मान्यवरांच्या सत्काराचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. मी विनंती करू इच्छितो, महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य सन्माननीय अजितजी पाटील यांचा सत्कार श्री विकास शिंदे आणि रत्नाकर राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय दिगंबर शेठ आगवणे यांच्या प्रचारात खुले मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब, पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ शेवते, मुख्य महासचिव मौलाना सरगर, जयश्रीताई आणि उपस्थित सर्वच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील हे स्वाभिमानी माणसं जे परिवर्तनाच्या लढाईसाठी, खऱ्या अर्थानं परिवर्तन करण्यासाठी आणि 23 तारखेचा गुलाल वाड्यावर नाही तर सामान्य माणसाच्या अंगावरती पडण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आज फलटण कोरेगाव विधानसभातील मतदारसंघातील ही जनता आवर्जून उपस्थित आहे. आपण राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी कोणाला दिली? अरे राष्ट्रीय समाज पक्षाने दिगंबर शेठ आगवण्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली. निश्चित आमचा माणूस चुकत आहे, पण याची जर पार्श्वभूमी जर पाहिली, अरे या माणसानं या भागामध्ये ज्या माणसाला पाणी नाही त्याला पाणी पाजण्याचं काम या दिगंबर शेठ आगवण्यासारख्या माणसाने केलं. अरे दिवाळीला ज्याच्या घरामध्ये दिवा पिटू शकत नाही त्याच्या घरामधला दिवा पेटवण्याचं काम दिगंबर शेठ आगवणेंनी केलं. 10 वर्ष इतकं प्रामाणिक, इतक्या चांगल्या पद्धतीनं कार्य आदरणीय दिगंबर शेठ आगवण्यासारख्या माणसाने केलं. हे प्रस्थापितांना पाहू नये म्हणून खोट्या केसेस मध्ये खोट्या अडचणी निर्माण करून त्या माणसाला जाणीवपूर्वक आज तुरुंगात बसवण्याचं काम या सत्ताधारी दोन्ही नाईक निंबाळकरांनी केलंय. हे तुम्ही आम्हाला विसरता कामा नये. आज तुम्ही आम्ही मंडळी जागृत मंडळी आहे, आज तुम्ही आम्ही मंडळी जागृत मंडळी आहे. आज तुम्ही आम्हाला निश्चय करायचा आहे, निर्धार करायचा आहे. अरे ही निवडणूक मी परवा देखील सांगितलं, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सोसायटीची निवडणूक नाही. अरे ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आमदार कसा पाठवायचा आहे? आणि आमदार हा स्वतःच्या नेतृत्वाने, स्वतःच्या भूमिकेनं चालणारा माणूस आमदार म्हणून मुंबईला पाठवायचा आहे. विधानसभेला नंदी बैल निवडायचा नसतो, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. अरे दोन्ही उमेदवार जर बघितले, राष्ट्रवादी खुर्द म्हणजे राष्ट्रवादी खुर्द पहिली होती, नंतर नवीन गाव आणि राष्ट्रवादी बुद्रुक, दोन्हीचं जर बघितलं, हे दोन्ही पवारांचे कार्यकर्ते नाईक निंबाळकर आणि नाईक निंबाळकरचे कार्यकर्ते नंदी बैल आहेत.
आणि रणजीबाईला निवडून फलटण कोरेगावचा विकास होणार नाही. फलटण कोरेगावकरांचा विकास करायचा असेल तर स्वतःच्या बुद्धीनं चालणारा माणूस आमदार म्हणून निवडून द्यावा लागेल. अरे एखादा प्रश्न मांडायचा असेल तर पहिला नाईक निंबाळकरांना विचारावं लागेल. पण आमच्या आमदाराला निश्चित जानकर साहेबांनी अधिकार दिलेले असतील. तुला जे योग्य मतदारसंघासाठी वाटेल ती भूमिका तू मांडावी हे निश्चित आगवणे साहेब मांडण्याचं काम करतील. जानकर साहेब लोकसभा लढायची म्हणून आम्ही फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील 128 गावामध्ये जात होतो. गावामध्ये जाऊन घोंगडी बैठका घेत होतो आणि घोंगडी बैठका घेऊन सांगत होतो ज्या पद्धतीनं देशामधनं काँग्रेस मुक्त झाली पाहिजे हे आदरणीय गोपीनाथ मुंडेंनी स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आम्ही माड्यातनं पाहतो आणि माड्यातून भाजप मुक्त करू हा निर्धार घोंगडी बैठकीच्या वेळेला केला होता. निवडणूक झाल्यानंतर मित्रांनो काय झालं सांगा? झाली का नाही? भाजप मुक्त माड्यातून भाजप मुक्त केलं की नाही? अरे भाजप मुक्त केलं पण भाजपच्या पदराच्या आडनं राष्ट्रवादी बुद्रुक आता आलंय. आता भाजप बॅलेट पेपरवर नाही. या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ तर कोणीच नाही पण राष्ट्रवादी बुद्रुकचं डिपॉझिट जप्त करायचंय ही भूमिका तुम्ही आणि मंडळीने घेतली पाहिजे. आज तुम्ही निश्चय करा. लढाई निश्चित विद्यमान आमदारांच्यात आहे, आमच्यात आहे. निश्चित विद्यमान आमदारांच्यात आमच्यात लढाई आहे. पण तो फलटणकरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही रामराजे नेमकं कुठे आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रात कुठल्या पक्षात आहेत? मला वाटते राष्ट्रवादी बुद्रुक मध्ये पण काम खुर्च करतात का आपल्याला काय माहित नाही. परंतु महाराज नाराज होतील म्हणून तुम्ही जर विचार वेगळा करत असाल तर तुमच्यासाठी सांगतो जे आताच्या उमेदवार 3 टर्म आमदार आहेत आता एकदा पडले म्हणून रामराजे अजिबात नाराज होणार नाही. कारण त्यांना काय मंत्री करायचं का? निवडून आलं तरी मंत्री नाही. मंत्री हे रामराजेच होणार आहे. हो ना? ते दुसऱ्याला आमदाराला कशाला मंत्री करतील? त्यामुळे एखाद्या माणसानं 15 वर्ष आपली सेवा केल्यानंतर आम्हाला बी जरा कंटाळा आला नाही. यांच्याकडे सेवा तर किती करून घ्यायची? एखाद्याकडे सेवा किती करून घ्यायची? आता तुम्ही जागृत मंडळीने ठरवलं पाहिजे. आता 5 वर्ष जरा आमदाराला विश्रांती द्या की. थोडं 5 वर्षांना विश्रांती दिली पाहिजे. आणि तुम्ही निर्धार करा. आज इथं माणसाचे आले की स्वाभिमानी माणसं आले. तुम्हाला कुणाला 1 रुपया दिला नाही, कुणाला गाडी दिली नाही, घोडं दिलं नाही. निवडणुकीच्या काळामध्ये ही माणसं जी राष्ट्रीय समाज पक्षांचे दिगंबर शेठ आगवणेंच्या माध्यमातून जानकर साहेबांच्या माध्यमातून निघाले निश्चित एक माणूस 1000 मताची ताकद असणारा माणूस आहे. आणि तुम्ही जर ठरवलं तर यांचा टांगा पलटी निश्चित होणार आहे. आणि तुम्ही सर्वांनी ठरवलंय. परवा तर एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं मुळात जानकर साहेब तुम्ही एक विषय सभागृहामध्ये मांडला होता. इथल्या भागामध्ये कॅनलला आपल्याला जे कॉन्क्रिटीकरण करायचं होतं त्याला विरोध जानकर साहेबांनी केला होता. का केला होता? तर ह्या भागातल्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा झाला पाहिजे, शेतीला उपयोग झाला पाहिजे ही भूमिका सभागृहामध्ये जानकर साहेबांनी मांडली होती. पण जर तुम्ही मतदान करताना चुकीचा निर्णय घेतला तर ह्या गोष्टीच्या सुद्धा अडचणी निर्माण होतील हा सुद्धा विचार तुम्ही मंडळींनी केला पाहिजे. परवा तर एक सभा झाली. त्या सभेमध्ये सांगितलं उपमुख्यमंत्री अजितदादांनी की माझा कारखाना 3600 भाव देतो आणि तुमचा इकडचे कारखाने 3100 रुपये भाव देतात. त्याला खासदार साहेब म्हणले माझ्या काळजात धसू ते 3600 ऐकलं. आणि तुमच्या काळजात कशासाठी धसवो? सामान्य शेतकऱ्याच्या खिशात आगाऊ 500 रुपये त्याच्या घामाचे गेल्यानंतर तुमच्या काळजात धस होत असेल तर तुम्ही काय लोकांचा प्रश्न विचार करणार आहे? त्यामुळे ज्या खासदाराच्या काळजात धस होतोय त्याचा उमेदवार तर डिपॉझिट जप्त कराच करा. पण अजितदादांनी सांगितलं माझा आमदार निवडून या, मी विकास केल्याशिवाय राहणार नाही. दादा तुमचाच 15 वर्ष आमदार होता, तुम्ही मग त्यावेळेला का निधी दिला नाही हा प्रश्न देखील माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला विचारतोय. सामान्य फलटणकर विचारतोय. फलटण दादांचा 15 वर्ष आमदार 15 वर्षात निधी का दिला नाही? आताच निधी तुम्हाला सुचला का? आणि आज तुम्ही ज्या विचार मंचावर भाषण केलं त्या भाषणामध्ये जी भूमिका मांडली तुमच्या विचार मंचावरती स्वराज कारखान्याचे मालक होते त्यांचा बी दर विचारा. मग सामान्य लोकांना तुमच्या कारखान्याची माहिती द्या. त्यामुळे परिवर्तन होणार आहे.
परिवर्तनाचे साक्षीदार आणि भागीदार तुम्ही सर्व मंडळी व्हावं आणि खऱ्या अर्थानं 23 तारखेला तुमच्या आमच्या सामान्य जनतेच्या अंगावरती गुलाल पडणार आहे, दादागिरी दडपशाही मुक्त होणार आहे. आणि या मतदारसंघामध्ये जर कोणाला वाटत असेल आमची दादागिरी आहे, त्याची दादागिरी तुडवून काढण्यासाठी आदरणीय राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब आलेले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो तुम्ही निश्चिंत राहा. 23 तारखेचा विजयाचा गुलाल सामान्य माणसाच्या अंगावर असेल, वाड्यावर नसेल एवढा निर्धार तुम्ही करा. आणि निश्चित आपलं बटन किती नंबरला सगळ्यांना माहिती आहे ना? 4 नंबरला बटन आहे. आपलं चिन्ह सिटीच्या समोरील बटन दाबून आगवणे साहेबांना प्रचंड मताने विजय करा. समोरच्या दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करा. ही भूमिका तुम्ही स्वाभिमानी फलटणकर घ्यावी एवढी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय रासप. स्वाभिमानी फलटणकरांचा विजय असो. धन्यवाद पाटील साहेब, धन्यवाद. अरे कोणी पक्ष बदलला, कोणी इमान बदलला, कोणी नेता बदलला, आम्ही मात्र ना नेता बदलला, ना पक्ष बदलला, ना इमान बदलला. अरे म्हणूनच म्हणतो चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारी औलाद आमची नाही. अरे चमत्कार झाला नाही म्हणून देव बदलणारी औलाद आमची नाही. अरे आजही आम्ही सिंहासारखे गरजू पाहतो, साहेबांचा ध्यास आमच्या रक्तात वाहतो. अरे तुम्ही किती पण ओरडा, आमचा विठ्ठल फलटण कोरेगाव मतदारसंघामध्येच उभा राहतो. नवे नवे तर निवडून देखील येतो. यानंतर आपल्या समोर व्यक्त होतील काशीनाथजी शेवते, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष. विधानसभा 2024 फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिगंबर रोहिदास आगवणे यांच्या प्रचारानिमित्त आज गजानन चौक या ठिकाणी राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज ही प्रचाराची सभा आयोजित केलेली असताना जानकर साहेब, त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव मौलाना सरगर, महाराष्ट्र राज्याचे सचिव भाऊसाहेब पवार, पश्चिम महाराष्ट्राचे युवकचे अध्यक्ष अजितदादा पाटील आणि या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दिगंबर शेठ आगवणे यांच्या सुविद्य पत्नी जयश्रीताई आगवणे, त्याचबरोबर सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष खंडेराव अण्णा सरग, फलटण तालुक्याचे अध्यक्ष रमेशजी चव्हाण आणि आपण सर्वच उपस्थित मतदार बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे रणधुमाळीचं रणकंदन माजलं असताना आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार दिगंबर शेठ आगवणे यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील सर्व मतदार या निवडणुकीला सामोरं जात असताना आज जर आपण पाहिलं तर आपण जर या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची तुलना केली तर त्या तुलनेमध्ये जर आपण उमेदवार बघितले तर एक उमेदवार आहेत रामराजे नाईक निंबाळकरांचे, दुसरे उमेदवार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे. आणि हे दोन्ही उमेदवार जर वेगवेगळ्या निंबाळकरांचे असतील तर या फलटण कोरेगाव मतदारसंघाच्या विकासासाठी जनतेचा उमेदवार नेमका या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आहे याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि तो उमेदवार जर कोण असेल तो राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार हे दिगंबर शेठ आगवणे हे खऱ्या अर्थाने जनतेचे उमेदवार आहेत. आणि या जनतेच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कष्टकरी शेतकरी, वंचित बहुजन, महिला वर्गांचं खऱ्या अर्थानं काम आहे. निश्चितपणे आपण जर बघितलं एका पक्षाचे उमेदवार गेले 15 वर्ष या विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत, दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आपण जर बघितलं तर त्यांचाही पक्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही निंबाळकरांची फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सत्ता होती आणि या सत्तेमध्ये निश्चितपणे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा नेमका विकास काय झालेला आहे. आता अजित पटलांनी त्यांच्या भाषणामध्ये मुद्दा घेतला की फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निरा उजवा केनाल जातोय आणि निरा उजवा केनालचं
आता सध्या अस्थिरीकरणाचं काम आहे. निश्चितपणे या फलटण कोरेगाव विधानसभा संघाची जी नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला या तालुक्यातील शेतकऱ्यांची, शेतमजुराची, कष्टकऱ्यांची खरोखरच जर काळजी असती तर राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी या नीरा उजवा केनालचा प्रश्न अस्थिरीकरणाचा विधानसभेमध्ये मांडला, परंतु या फलटणच्या स्थानिक नेतृत्वाला आणला. त्या अस्थिरीकरणाचं देणं घेणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातला शेतकरी हा नागवला गेला पाहिजे, हा पिके टंगावर झाला पाहिजे, हे यांचं म्हणणं आहे. तर याच्यासाठी जर आपल्याला सक्षम नेतृत्व, जर आपल्याला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून द्यायचं असेल तर राष्ट्रीय समाज पक्षानं अतिशय चांगलं नेतृत्व सर्वसामान्य जनतेच्या समोर आणलेलं आहे. ते म्हणजे दिगंबर शेठ आगवणे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आता 4-5 दिवस राहिलेले आहेत. या दिवसामध्ये मी स्वतः या राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार दिगंबर शेठ आगवणे, मी स्वतः उमेदवार आहे, असे आपल्याला भूमिका बजावून येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागणार आहे. त्याचबरोबर साहेब आमच्या फलटण तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जे पुतळे, जे आपल्या समाज सुधारक आहेत, त्या समाज सुधारकांचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं राजकारण अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आता चाललेलं आहे. आजपर्यंत इथल्या प्रस्थापितांना हे पुतळे अर्धाकृती पुतळे, हे पुतळे त्यांच्या लक्षामध्ये आलेले आहेत. सगळ्यांची चढाओढ चाललेली आहे की हे पुतळे आम्हाला पूर्णाकृती करायचे आहेत. आजपर्यंत या प्रस्थापितांना या पुतळ्यांची का आठवण झालेलं आहे. त्याचबरोबर ओबीसीच्या काही लोकांना या ठिकाणी इथले प्रस्थापित नेतृत्व आम्ही दाखवताय की तुम्हाला आमच्या ठिकाणी 1 एकर जागा देऊ, आमचा पुतळा आम्ही तुमचा पूर्णाकृती करू. आणि आजपर्यंत तुम्हाला प्रस्थापित राजकारण्यांना या ओबीसीचं किंवा ओबीसीच्या कल्याणाचं किंवा त्यांच्या हिताचं आजपर्यंत का तुम्हाला आठवलं नाही, हा प्रश्न सर्व ओबीसी समाजानं या राजकारण्यांना विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज सर्वत्र चर्चा चालू आहे साहेब की राष्ट्रीय समाज पक्षानं दिगंबर शेठ आगवणे हा जो उमेदवार दिलेला आहे ती राष्ट्रवादी रामराजे नाईक निंबाळकरांनी पैसे देऊन हा उमेदवार उभा केलेला आहे. तर मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की राष्ट्रनायक माननीय महादेवरावजी जानकर साहेब करीब 40 वर्ष समाजकारण आणि राजकारण करतायत. आज अखेर या माणसाच्या नावाला पैशाच्या बाबतीत असेल किंवा कुठल्याही बाबतीत असेल एकही कुठं डाग नाही. राष्ट्रीय समाज पक्षानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे उमेदवार उभे केलेले आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षानं निवडून येण्यासाठी उमेदवार केलेले आहेत आणि सर्वसामान्याचं, बहुजनाचं, वंचिताच्या, पीडिताच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना किंवा नेतृत्व करण्याची संधी देण्यासाठी हे उमेदवारी केलेले आहे. आणि खास करून मी सर्व इथल्या प्रस्तावित मंडळीला सांगतो, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार हा कोणाकडून पैसे घेऊन दिलेला नाही, तर तो जिंकण्यासाठी उभा केलेला आहे आणि सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी तो उभा केलेला आहे. त्याचबरोबर दुसरा एक असा विषय आमच्या फलटण तालुक्यामध्ये जानकर साहेब अतिशय चर्चेला येतोय की जानकर साहेबांना आम्ही विनंती करू आणि या उमेदवाराचा पाठिंबा घड्याळाच्या उमेदवाराला द्यायला लावू. तर जे बीजेपीचे प्रस्थापित नेते आहेत फलटण तालुक्यातील त्यांना मी सांगू इच्छितो, आज तुमचं कमळ सुकलेलं आहे आणि तुम्ही घड्याळावरती स्वार झालेला आहे. पण ही तुमचं मत खाण्यासाठी हा उमेदवार नसून हा उमेदवार निवडून आणण्यासाठी आहे. आणि एक उमेदवार रामराजे नाईक निंबाळकरांचा आहे, त्यांना भरपूर सेवा केलेली आहे. ज्या दिवशी मंगळ आगवणे शेठ यांची उमेदवारी फलटण कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून जाहीर झाली त्या दिवशीच कमळावरती स्वार झालेलं घड्याळ याचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. आणि दुसरे उमेदवार राहिले रामराजे नाईक निंबाळकरांचे उमेदवार, त्यांना
3 वर्ष किंवा 3 टर्म या तालुक्याची सेवा केलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की चौकार मारण्यासाठी हे उमेदवार उभे केलेले आहेत. पण साहेब, राष्ट्रीय समाज पक्षाच्या आणि दिगंबर शेठ आगवणेच्या कार्यकर्त्यांची टीम अशी इतकी जोरदार फिल्डिंग लावलेली आहे, त्यांना मारलेला चौकार त्याचा कॅच घेऊन त्यांना आउट केल्याशिवाय राहणार नाही. आणि राष्ट्रनायक माननीय महादेवराजे जानकर साहेबांच्या नेतृत्वाखालील दिगंबर शेठ आगवणे यांचा प्रचंड बहुमताने पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून निश्चितपणे विजय होणार आहे. आपण सर्वांना एक काळजी घ्यायची आहे. सर्वसामान्य मतदार आपल्याला 20 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि सगळ्यांच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढवायची आहे आणि शांततेमध्ये मतदान करून आपल्याला दिगंबर शेठ यांना आगवणे यांना निवडून आणायचंय. त्यांच्या आपल्या बॅलेट पेपर मधील 4 नंबर मध्ये त्यांचं शिट्टी हे चिन्ह आहे. शिट्टी या चिन्हासमोरचं बटन दाबून दिगंबर शेठ यांना सर्वसामान्याचं, पीडिताचं, कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं, शेतमजुराचं, दीनदलिताचं नेतृत्व करण्यासाठी आपण विधानसभेमध्ये पाठवचाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय मल्हार, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद नाना. विजय ही आपलाच आणि गुलाल ही आपलाच. यानंतर गिरवीचे प्रगतशील शेतकरी सन्माननीय रोहनजी कांबळे यांना मी विचार मंचावरती बोलवत आहे आणि यानंतर एक सत्कार या ठिकाणी होतो आहे. दिगंबर आगवणे साहेब यांच्या सहधर्मचारिणी जयश्रीताई आगवणे यांचा सत्कार सौभाग्यवती निशाताई माने, फलटण तालुका महिला आघाडी यांनी करावा अशी मी विनंती करी इच्छितो. एका रणरागिणीचा सत्कार या ठिकाणी होत आहे. बांधवांनो, या सत्काराचं मन भाग्य आज पाहण्याचं आपल्याला मिळालं आहे. सर्वांनी उभा राहून या सत्काराचं आपण स्वागत करायचं आहे. सन्माननीय सौभाग्यवती जयश्रीताई आगवणे यांचा सत्कार सौभाग्यवती निशाताई माने, राष्ट्रीय समाज पक्ष, फलटण तालुका महिला आघाडी. जोरदार टाळी मित्रांनो या सत्कारासाठी झाली पाहिजे. नंतर आपल्या वहिनी साहेब, आपल्या सर्वांच्या ताई साहेब, फलटण तालुक्यातील जनतेच्या मतदाराचा एक आशा आणि फलटण तालुक्यातील लोकांचा एक उमद नेतृत्व आपल्या समोर येत आहे, ते म्हणजे जयश्रीताई आगवणे मॅडम. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब आणि मायबाप जनता, आज तुमच्या सर्वांचं प्रेम बघून मी खूप म्हणजे माझंच मन भरावून गेले. पण मी माझ्या मनाला सांगते सकाळपासून की आपण लढण्यासाठी आलेलो आहे, लढण्यासाठी नाही. 9 ऑगस्ट 2022 जागेपणी वाईट पडलेलं स्वप्न आणि उघड्या डोळ्यांनी थरथरात देहाने पाहिलेला अनुभव. असा तो दिवस आपल्या साहेबांना शहर पोलीस स्टेशन मध्ये एका गुन्ह्यात चौकशीसाठी बोलवलं आणि दिवसभर तिथे थांबून ठेवलं आणि संध्याकाळी 4 वाजता अरेस्ट म्हणून सांगितलं. खरं तर सांगण्यासारखं भरपूर आहे, पण हे षडयंत्र सगळं फेब्रुवारीमध्येच रचलेलं होतं. 23 मे 2022 माजी खासदार रणजितसिंह नाईक लिंबाळकर म्हणते की माझा याच्यात काही दोष नाही, मी कुठल्याही
कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही ह्याला केस करायला त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे काम करणारे त्यांच्याकडे ड्रायव्हर कामाला होते त्यांनी केसेस केल्या. माझा काही संबंध नाही. पण त्यांना माझं एक सांगणं आहे की मी सगळे पुरावे घेऊन मी गजानन नाना पाटील चौकात सगळे FIR घेऊन येते. तुम्ही पण तुमच्याकडचे कागदपत्र घेऊन या. सारखं जनतेला सांगतात की अट्रॅसिटी झाल्या. माझ्या बायकोवर अट्रॅसिटी केली त्यांनी. फक्त त्यांच्या बायकोवर अट्रॅसिटी केलेले पेपर फक्त नाना पाटील चौकात घेऊन यावे. आज मी काय केलं होतं, मी भाऊ मानला होता त्यांना मोठा. 2019 साली त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. 2017 साली मी पंचायत समिती सदस्यासाठी उभा होते आणि त्या जिल्हा परिषदेसाठी उभ्या होत्या. जनता मला म्हणत होती, वहिनी तुम्ही दारात येऊ नका, तुम्ही निवडून आलाय, कशासाठी फिरताय, वरचं मत मागू नका. पण आज त्या भावाच्या बहिणीसाठी मी मत मागायला 3 वेळा जनतेच्या दारात गेले आणि त्यांनी माझा संसार उद्ध्वस्त केला. राजकारण होतं, राजकारण करायचं असतं, पण एवढ्या घरादारापर्यंत येणे, घरादारापर्यंत राजकारण केलं. 14 ऑगस्ट त्यांच्याच कार्यकर्त्याला मेसेज आला की वहिनी इथं थांबू नका, तुम्ही तुमच्यावरती केसेस करण्याचं कटकारस्थान चाललेलं आहे. आणि साहेबांच्या बेलसाठी मी कोर्टात जाणार होते. कधीच कुठं आजपर्यंत तुम्ही पण कोर्टात येत असता, तुम्ही कधी पाहिले का बॅरिकेड लावलेल्या? पण त्या दिवशी आमच्यासाठी सगळ्या कटकारस्थान रचलं होतं, बॅरिकेड लावल्या होत्या. कारण की दिगंबर आढाव यांनी त्या माणसाला कुणी मदत केली नाही पाहिजे. जामिनासाठी लोक घेऊन येत होती जामीन, त्यांना कोणी जामीन दिला नाही पाहिजे. आणि मी त्यांच्या जामीन घेऊन जाणार होती. गिरवीतूनच लोकांनी कागदपत्र जमा केली होती. पण मला तेवढे मेसेज आला की तुमच्यासाठी गुन्हा नोंद चाललेला आहे, तुम्ही कोर्टात जाऊ नका. त्या दिवशी मला घराबाहेर पडावं लागलं आणि तिथून माझा संघर्ष माझ्या मुलांचा आणि सासू-सासऱ्यांचा चालू झाला. गिरवीतूनच आम्हाला चहासाठी रोज 5 लिटर दूध लागायचं. फक्त सकाळी 9 वाजेपर्यंत साहेब घरी असायचे, तोपर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. आणि त्या माणसाला दुसऱ्या दिवशी दम देण्यात आला की तू जर दूध घातलं तर तुझ्यावर केस केली जाईल. गेटमधून 6 वाजता जनता आम्हाला उठवा यायची. त्या जनतेला सगळ्यांना सांगण्यात आलं की तिथं दिसला तर तुमच्यावरती केसेस केल्या जातील. आज मेन आपला भागात आतमध्ये असला तर जनता किती, कार्यकर्ते सगळे म्हणायचे वहिनी आपल्या शेताचं बाहेर आतमध्ये आहे, आमच्यावर केसेस झाल्या तर बाहेर कोण काढणार. घरी यायला लोक घाबरायला लागले. पण हे षडयंत्र एवढ्या खालच्या पातळीला रचलं गेलं की आज 2 कार्यकर्त्यांचा काही दोष नव्हता. आमच्यावरती काही कारवाई करायची होती ती करायची होती. 2 साहेबांना एखाद्या चौकात बोलवून 2 कानाखाली मारायच्या होत्या. पण त्यांच्या 2 बाळांनी, त्यांच्या मुलांनी, आईबापांनी मी काय दोष केला होता त्यांचा? त्यांच्यासाठीच उभं राहिलं होतं ना, त्यांच्यासाठीच फिरत होतं 2019ला मतदान मागण्यासाठी. आपल्या साहेबांनी त्यांचा गट, त्यांचा जे काही समाजकार्य केलं ते फक्त पैसा आपला आणि त्यांचं नाव. लोकमत सखीमनच्या माध्यमातून, लोकमत पेपरच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला सखीमनचा कार्यक्रम व्हायचा. त्यावेळेस 2017ला नगरपालिकेचे इलेक्शन लागले होते आणि दिवाळी नवरात्र चालू होणार होते, चालूच होतं. आणि खासदार साहेबांनी, माजी खासदारांना तिथं कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी नवस केला देवीला
की मी 3 वेळा बायकांना दर्शनासाठी आणीन, एक वेळेस तुळजापूर, एक वेळेस कोल्हापूर, एक वेळेस एकविरा देवी. त्यांनी 2 वेळेस साहेब असताना 2 देवीला बायका नेल्या, पण तुळजापूरला नेल्या त्यावेळेस जेवणाचा खर्च सगळा साहेबांनी उचलला. कोल्हापूरला नेला त्याच्यातला पण सगळा खर्च 2019ला मी प्रचार सोडून पैसे गोळा करून त्यांच्या अकाउंटला पाठवले. आणि ते म्हणतात की जो काही दिगंबर समाजसेवा करत होता तो खंड माझ्या खिशातला होता. मग त्यांनी आता का नाही नेल्या देवाला बायका? 2च वेळा नेल्या, 3री वेळ का नाही नेली? सांगतात की पाणी वाटप केलं, बॅनर त्याचे होते, माझ्या खिशातला फंड होता. आता काय त्यांच्याकडला फंड संपला होता का? फोन येत होते ना मला, सगळ्या साहेबांच्याच मोबाईलवर फोन यायचे, साहेब आम्हाला टँकर पाठवा. काही काही लोकांना माहित नाही की साहेब आपल्या जेलमध्ये आहेत. मग मी सांगायचे की आपले साहेब आणखी सुटलेच नाहीत. आपल्याला काही जास्त काही बोलायचं नाही. परमेश्वर त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहे. तुम्ही सगळे मायबाप जनतेने 4 महिन्यापूर्वी त्यांना त्यांची जागा दाखवलेलीच आहे. पण माझं तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे की काही जे खोटं नाटं उठवतात, सगळ्यांना सांगतात, साहेबांना फोन करतात, वहिनी तुतारीचा प्रचार करतात, वहिनी फॉर्म पाठिंबा देणार आहे. पण वहिनीनं फॉर्म जी भरलाय ती मायबाप जनतेच्या आशीर्वादाने भरलाय आणि साहेबांना विजयी करण्यासाठी भरलाय. ज्या दिवशी फॉर्म भरत होते मी त्या दिवसापासून मला ऑफर चालू झाल्या. मी जर पैशाच्या मागे गेले असते तर आज साहेब तुमच्यामध्ये असते. पण मी मायबाप जनतेच्या स्वाभिमानासाठी ही लढाई लढते. आणि आपल्या साहेबांना माझं काही निश्चितच नव्हतं, पण का फलटणची जनता माझा मोबाईल बंद होता. मी मोबाईल 8 दिवसापूर्वी चालू केला, फॉर्म भरायचे 8 दिवसापूर्वी. व्हॉट्सअप मेसेंजर, इंस्टा मेसेंजर आणि फेसबुक मेसेंजरवरून मला फोन यायचे की वहिनी आपला फॉर्म भरायचा आहे, काही करा, तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि ह्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानेच मी हा फॉर्म भरलेला आहे आणि तो शेवटपर्यंत मी विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. अगोने साहेबांचं, माधव रोजंकर साहेबांचं. माझ्या मुली औषध पिल्या त्याचं राजकारण होते. ते म्हणतात की विरोधकांनी इनो पाजला आणि मुली त्यांच्याच हॉस्पिटलला ऍडमिट केल्या आणि खोटी कागदपत्र बनवली. पण तुम्हाला सांगते, ज्या दिवशी मुलींनी औषध घेतलं होतं त्या दिवशी सुविधा हॉस्पिटलला मुली घरातली सुद्धा घाबरत होती. फक्त 2 दीर उभा राहिले होते आणि त्यांनी हॉस्पिटलला आणल्यानंतर तिथं सुविधातले जाधव डॉक्टरांचा मला फोन यायला लागला की वहिनी मुली इथून हलवा, आम्हाला प्रेशर येते. कारण मी पण तिथे जाऊ शकत नव्हती, का तर माझ्यावरती गुन्हे दाखल होते. माझ्यामुळे एवढं संकट मोठं होतं की मी मुली कुठं ऍडमिट करणार. शून्यातून संसार उभा शून्यापासून संसार उभा केलेला, आज त्या संसारावरती एवढं मोठं संकट येईल मला पण वाटलं नव्हतं. पण असा एक देव माणूस भेटला की मी त्यांचं नाव घेणार नाही. त्यांच्यावरती पण खोटे केसेस टाकायची त्यांनी पूर्ण तयारी केली होती. त्या माणसाने भारतीय हॉस्पिटलमधील मुली आणायला सांगितल्या आणि त्यांनी तिथं मुली ऍडमिट करून घेतल्या. आणि हे सांगतात माईक बंद करा, कॅमेरा बंद करा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय की मुलींनी औषध पिलं नव्हतं, इनो तोंडाला फासलं, इनो पिल्या. तुम्ही स्वतः इनो पिऊन बघा, इनो पिल्यानंतर व्हेंटिलेटरवर जातं का कोण? 6 दिवस मोठी मुलगी शुद्धी
व्यवस्थित नव्हती. डॉक्टरने तिला 3 वेळा सांगितलं की ती अर्ध्या तासाची सोबती आहे, 20 मिनिटाची सोबती आहे. काय परिस्थिती असेल आमच्यावरती. आम्ही साहेबांना सांगितलं नव्हतं काही सुद्धा. ह्या घटना एवढ्या झाल्यात. माणूस म्हणतं की कोर्ट कचेरीची पायरी चढू नका, हॉस्पिटलची पायरी चढू नका, पण आमच्यावरती सगळी संकट एका भावाने माझ्यावरती ही सगळी संकट ओढून आणली होती. पण त्या भावाला आता मायबाप जनता माझी जागा दाखवायची हीच वेळ आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून आपल्या साहेबांना विजयापर्यंत नेण्याचं तुम्ही आशीर्वाद द्या. आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेवजी जानकर साहेबांनी आपल्याला जो विश्वास टाकून हे तिकीट दिलंय, त्यांच्या विश्वासाला आपण विजयापर्यंत घेऊन जायची ही मला तुम्ही आश्वासन द्या. जर आज आम्ही निवडणूक लढत नसतो तर आज साहेब आपल्या बरोबर असते. पण साहेबांनी जनतेसाठी ही निवडणूक लढण्याचं आवाहन केलं आणि आपण सर्वांनी साहेबांना येणाऱ्या 20 तारखेला भरभरून मतपेटीतून आशीर्वाद द्यावे हीच माझी मायबाप जनतेला विनंती. मी तुम्हाला एक विचारते, मायबाप जनता मला साथ द्याल का? एवढ्या हळू आवाजात कशी साथ म्हणायची? देणार का साथ? येणाऱ्या 20 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून, शिट्टी समोरील बटन दाबून आपल्या साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या आणि प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. जय हिंद. एक सत्कार या ठिकाणी आहे. जानकर साहेब आपला या ठिकाणी होतो आहे. आगोने कुटुंबियांच्या वतीने हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. सौभाग्यवती जयश्रीताई, हर्षाताई, वर्षाताई आणि चिरंजीव तुषार आगवणे आणि महादेवराव जानकर साहेबांच्या ठिकाणी सत्कार व स्वागत करायचं आहे. जोरदार टाळी मित्रांनो या कार्य सम्राटासाठी. महाराष्ट्राचं युवा नेतृत्व आणि महाराष्ट्राचे मुलूक मैदानी तोप आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दत्त निखरा महादेवरावजी जानकर साहेब. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई, स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, संत ज्ञानोबा वंदन करून फलटणकरांना विनंती करण्यासाठी आलो आहे की महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्षाचे 117 उमेदवार उभा आहे. आम्ही महायुतीवर नाही किंवा महाविकास आघाडीवर नाही. आमचा बाणा हा स्वाभिमानाचा बाणा आहे. आमचा बाणा हा लाचारीचा बाणा नाही. त्यामुळे मी सांगण्यासाठी तुम्हाला काल माझी सभा नागपूरला झाली, वर्ध्याची झाली, अमरावतीची केली, अकोल्याची केली आणि रात्री जवळजवळ 3:45 वाजता मी अक्कलकोटला आलो. आज अक्कलकोटची सभा करून आता इथं आलो. इथली सभा करून मला मुंबईला जायचं. माझी तुम्हाला विनंती आहे, आमच्या पक्षाचं नशीब चांगलं म्हणून अकोल्यासारखा उमेदवार आम्हाला. आमचा पक्ष आहे परंतु एवढ्या तळागाळात कमी पडलो होतो काशीनाथ शेवटी. पण दिगंबर राबवण्याचा उपकार म्हणून त्यानं आपलं तिकीट घेतलं तर त्याला निवडून आणायचं काम तुमचं आहे. बांधवांना माझी विनंती आहे. माझा इतिहास आहे, जेल मधलाच माणूस पट्ट्या निवडून आणतो त्याचं नाव महादेव.
गंगाखेडचा आमदार ज्या भारतीय जनता पार्टीवर मी युती केली त्यांनी आम्हाला धोका दिला. काय धोका दिला? 2 जागा दिल्या आणि दोन्ही जागावर त्यांनी कमळाचे उमेदवार उभा केले. आमचा बिफार काढून टाकला. भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो, माझ्याशी तुम्ही लढलाय, पट्ट्या महादेव जानकर तुमच्याशी लढणार आहे. आम्ही होतो म्हणून तुम्ही सत्तेत होता, आम्ही नसल्यावर तुम्ही सत्तेत राहणार नाही. ही भारतीय जनता पार्टीला माझा पहिला विचार आहे. भारतीय जनता पार्टी आता येतो मी राष्ट्रवादी. 4 दिवसापूर्वी माझी बारामतीत सभा झाली. शरदचंद्र पवार साहेबांनी भाषण केलं. 30 वर्ष बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. 30 वर्ष अजितदादावर केलं आणि आता माझा नातू आणलाय त्याच्यावर 30 वर्ष काम. अरे वा पवार, त्याला लोकशाही म्हणायची का? ही लोकशाही आहे का? असल्या घराणेशाहीच्या पक्षाला नेस्तभूत केलं पाहिजे म्हणून जनतेत मी चाललेला बांधवानो. 2003 ला पक्ष काढलेला आहे पट्ट्यानं. लाचार नाही कुणाचा, कुणाच्या पाच पैशाला निंदा नाही आणि कुणाला भीक मागाय आमदार किंवा खासदार की गरज सुद्धा महादेव जानकर कधी गेला नाही. त्यांनी आणून दारात आमच्या दिलेली आहे. आम्ही मागणारे नाही. पट्ट्या राजाची औलाद आहे, अशोक सम्राटची औलाद आहे महादेव जानकरची. राजा हा भीक मागत नाही, राजा हा देत असतो. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो, कोण म्हणेल की ह्यानी भाजपनं उभा केले, हे उभा केले, रामराजेला जाऊन विचारा महादेव जानकरला तुम्ही उभा केलं का हेनी उभा केलं. रणजितला विचारा काय भानगड आहे. मी कधी बघाय सुद्धा त्यांच्याकडे जात नाही. ही महादेव जानकरची औलाद आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा उमेदवार चांगला आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे. बैल हलवणार नाही, गप असणारा, बस खाली उठ म्हणणारा नाही, खाली बसणार नाही. तर माझंही नाही ऐकता त्याने जनतेची सेवा करावी असा देवांबर आढळून महादेव जानकर ठरवणार आहे. नाना पाटील चौकातून सांगतो, त्यांची घराणेशाही जास्त दिवस टिकणार नाही. तुम्ही जागा व्हा, जागा. मला बायका पोरं काय नाही, संसार काय नाही. तुमचा संसार स्वाभिमानाने जगावा त्यासाठी महादेव जानकरने हे पण केलेलं आहे. मी भाजपचा चमचा नाही किंवा राष्ट्रवादीचा दलाल नाही किंवा काँग्रेसचा चमचा म्हणून नाही. स्वतःचा झेंडा घेऊन, दांडा घेऊन तुमच्या चौकात उभा आहे. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यांची नियत आणि नीती बहुजन समाजाबद्दल चांगली नाही. मराठ्यांच्यात ओबीसी पाडणे लावायची आणि धनगराची आदिवासींचं पाडणे लावायची. आरक्षण दोघे देणार नाहीत. पत्रकारांना माहिती सरांना मी सांगू इच्छितो, मराठ्यानो तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, ओबीसीनो तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि धनगरानो तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. जोपर्यंत काँग्रेसची आणि भाजपची सत्ता या देशात आहे तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी द्यायची असेल तर त्याला महात्मा फुलेच्या विचाराचा राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीत पाहिजे आणि राज्यात सत्तेवर पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. आणि हे उल्लू बनवतात. माझी पोरगी खासदार, माझी बायको खासदार, मी खासदार, मी आमदार, माझा नातू आमदार. काय लावले? याला लोकशाही म्हणायची का? फलटणकरांना माझा सवाल आहे, त्याला लोकशाही म्हणायची का? अरे राजेशाही होती नाही कदा, ठीक आहे ना, आम्ही स्वागत करतो. आता लोकशाही आली का? लोकशाही आहे का फलटण मध्ये? लोकशाही आहे का बारामतीमध्ये? आणि त्यांचं जे करतात. आता काल अजितदादा म्हणले साखरवाडीत 15 कोटी रुपये देतो. अरे 14 कोटी सुद्धा तू फलटणला आजपर्यंत दिले नाहीत की. सारा पैसा कुठे नेला? बारामतीला नेला. रेल्वेला आणण्याचं पहिला पत्र महादेव जानकरचा आहे. केंद्रीय मंत्र्याला युतीत होतो तर मी पहिला सुरेश प्रभूला पत्र दिलाय. ज्या वेळेस सातारचा प्रश्न येईल त्या वेळेस सातारच्या लोकांनी मला आमदार दिला नाही, जिल्हा परिषद दिला नाही. मला आमदार दिला पुण्यानं, मला आमदार दिला मराठवाड्यानं, मला सत्ता दिली तिकडं. तुम्ही मंडळीने मला कधी दिलं नाही. पण शेवटी मी ज्या धर्तीवर सातारा जिल्ह्याचं नाव टाकलेलं आहे त्यावेळेस अजितदादा लॉबी जाता जाता म्हणजे माझेराव बारामतीतून उभं राहत आहे आणि साताऱ्यालाच का उपजग देत आहे. सातारा खराब
तुमचं पाणी आजपर्यंत घरी चोरलंय, तुमचा स्वाभिमान आजपर्यंत चोरलेला आहे आणि पक्षच तुमच्या जिल्ह्यातला आहे. आज माझे उमेदवार झारखंडला उभा आहेत, उत्तर प्रदेशला उभा आहेत, बिहारला उभा आहेत. 4 राज्याच्या पट्ट्याला मान्यता मिळाली. मला भीक मागाय तिकीट मागायला जावं लागत नाही, बारामतीला तिकीट मागायला जावं लागत नाही, किंवा नागपूरला तिकीट मागायला जावं लागत नाही. मला पट्ट्यानेच कारखाने काढली, फॅक्टरी काढली नाही, स्वतःची फॅक्टरी आहे. स्वाभिमानाचा झेंडा घेऊन आम्ही चाललो. फलटण करालो. माझी तुम्हाला विनंती आहे, आमदार फार चांगला दिलेला आहे. माझे मराठवाड्यातला आमदार येतोय रत्नाकर गुट्टे, सय्यद खान म्हणून 35,000च्या फरकाने विजय होतोय. पाथरीचा आमदार आज डिक्लेअर करतोय. फुलगावचा आमदार माझा येतोय, फुलगाव वर्धा जिल्ह्यातला. वरसाव्यातला मुंबईतला आमदार माझा येतोय. आणि एवढंच नाही तर फलटण आणि कराडच्या सीबीआयच्या रिपोर्ट देखील महादेव जानकरच्या खात्यातला बांधवांनो हे सांगण्यासाठी आला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, धमकीला उत्तर धमकीने देईल. मी काही छोट्या पैलवानावर खेळत नाही कुस्ती, मी हिंद केसरीवरच कुस्ती खेळतो. माझी लढाई कुणाशी आहे? राहुल गांधी असेल, मोदी साहेब असतील, पवार साहेब असतील, या छट्टू पुट्टूसाठी मी लढाई खेळायला वेळा आहे. आय एम द नॅशनल प्रेसिडेंट. मी एका घराचा झोपडीचा मालक आहे. मी त्या झोपडीतला झाडू करणारा कार्यकर्ता नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, 20 तारखेला शिट्टी मारा आणि तुम्ही उमेदवार द्यायचा प्रयत्न करा. आम्ही आज केले. आता 2-4 मतदारसंघातले उमेदवार आहेत. दादासाहेब दोघे मानचे उमेदवार, बरोबर इंजिनियर, या पुढं त्यांचं बी चिन्ह शिट्टी आहे, मानचे आहे. मी पुढे हा पुरंदरचा वाघ आहे, मराठा समाजाचा पोरगा आहे, उमेदवार आहे. वाईचा कोण आहे बघा, जानकर, या पुढं वाईचा एक उमेदवार आहे. इथंच बघा ती गाईत आमची. काही ठिकाणी 10,000 पडतील, काय 15,000 पडतील, काही ठिकाणी 1 लाख मतं घेईल, काही ठिकाणी 20,000 मतं घेईल. त्या पक्षाला मान्यता मिळेल ना, माझ्या राष्ट्रीय मान्यता मिळेल का नाही? त्यामुळं बांधवांनो, तुम्हाला वाटेल, बरेच लोक मला फोन करतात, साहेब तुमचं असं चाललंय. काय नाही, बिलकुल विश्वास ठेवू नका. माझा उमेदवार ताकदीनं लढत आहे, अतिशय ताकदीनं काम करतायत. आम्ही माघार घेत नाही. मलाही फोन आलता ना, तुम्हाला फोन छोट्या मोठे झाला असेल, मला या देशाच्या पंतप्रधानाला फोन आला, देशाच्या पंतप्रधानाला फोन आला. मग मी किती भाळून जायला पाहिजे होतं, किती जायला पाहिजे होतं? काय म्हणलं, साहेब चांगलं आहे, माझी बी इच्छा आहे तुमच्या खुर्चीला हात लावायचा आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, दिलदारपणे सांगतो, 10 वर्ष भाजपात गेल्यामुळं आम्ही कुचलो, सडलो आणि आमचा पक्ष छोटा ही व्यथा आहे. परंतु मांडवा खाल्ला एकदा नवरदेव झाल्याशिवाय तर तुम्ही मांडलं नसतं, मंत्री झालं नसतं तरी म्हटले असते काहीतरी ह्या वेळ आहे, हे काय खरं नाही. त्याची एक ग्रामपंचायत नाही, डवळची नाही, वाकरीची नाही, सोनगावची नाही, आणि जानकर मोठं बोलते आहे का नाही बोलते सर. पण आता पट्टा कॅबिनेट मंत्री म्हणून आले ना, मला कळालंय कसं असतं मंत्रीवरती. आणि मी माझ्या पक्षावर आलो, कमळाव नाही, बाणाव नाही किंवा घडलाव नाही, स्वतःच्या पक्षाचं चिन्ह तयार केलं आणि त्यातून पोरं 4 आमदार केली. गुजरात सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या, उत्तर प्रदेश सारख्या नगरपालिका ताब्यात घेतल्या, कर्नाटकात नगरपालिका ताब्यात घेतली. परंतु शल्य एक आहे पत्रकारांनो, सातारा जिल्ह्यानं मला साथ दिली. सातारा जिल्ह्यानं पाहिजे तसं प्रेम केलेलं आहे, त्यात माझंही काही कमी असं. पण आता हात जोडून विनंती करतो, पंकजा मुंडे जशी माझी बहीण आहे, तशी चैत्र आगवणे ही माझी बहीण आहे. आणि हिला तुझ्या पाठीमागं महादेव जानकर आहे. काही काळजी करायची नाही, आता रडायचं नाही, रोडवाईत लढायचं. कायदा त्यांनाच करतो ना, ते काय म्हणजे 11 केसेस करतो आणि कायदा मलाही करतो ना. अहो हिचा अर्ज बाद व्हावा म्हणून कलेक्टर होतोय सर, पण त्या दोघांनाही माहित नाही तुमचा बाप दिल्लीत बसलाय महादेव जानकर. माझा हात एवढं उंच आहे, डायरेक्ट असा हात त्याचा आकाशाला लागतात. माझा हात नगरपालिकेत लागत नाही, माझा हात जिल्हा परिषदला लागत नाही, माझा हात विधानसभेला लागत नाही, तर जायला लोकसभेला लागतोय. त्याचं नाव महादेव जानकर आहे.
म्हणून माझी तुला विनंती आहे, शेतकऱ्याचा प्रश्न असेल, दीनदलिताचा प्रश्न असेल, सर्व सोडण्यासाठी आमचं पुस्तक ओपन आहे, आमचा इतिहास ओपन आहे, झाकून ठेवायची काही गरज नाही. आणि कोणाला मला इथे जर जाऊन जर त्यांनी बाहेर येऊन दिलं नसतं, काय झाले राजसाहेबाची आज अवस्था, ज्याचं काय झालं का लगेच त्याला दाबते, माझ्या काय कुठं नाही तर दाबायचं कुठं, माझं बी कुठतरी काय भांडण असते तर मलाही धमकी आली असते का नाही, आठ टाकतो वोट टाकतो, हा लावले असते की नाही. पण पट्ट्या आझाद पंचायत तुमच्या जेव्हा लोकवर्गणीतून पक्ष चालवतोय काही तू काळजी करू नको, तुला लोकांना पैसे देऊनच माणसं मला पैसे मला आजपर्यंत ह्या लोकांनी पैसे देऊन मोठं केलं, पैसे देऊन मोठं केलंय बा. बांधवांनो, फलटणकरांनो चान्स चांगला आलाय. दोन्ही निंबाळकरांच्या जातातून बाहेर पडायचं असाल तर आझादपंथी आमदार तुम्ही त्या माणसाला करा. उद्या जर सरकार कुणाचं बी उद्या त्या पट्ट्याला विचारायला पहिला फोन येणार आहे, मी मधीच बसणार आहे, मी मधीच बसणार आहे. तिकडे पवार साहेब इकडे देवेंद्र मी मधीच आहे. निर्णय काय ते म्हणतील आम्हाला तुमचा पाटील नाही म्हणलं, आम्हाला 5 मिनिटासाठी मुख्यमंत्री होत्या. आज मुख्यमंत्री मी होणार नाही, माझ्या 117 मधला येतील तोच एखादा मुख्यमंत्री होईल. जय स्वामी. महादेव जानकर कधीच मुख्यमंत्री होणार नाही हे सांगून टाकतो तुम्हाला. तुम्ही परत म्हणणार महादेव जानकर पण शपथ घेते का, आणि शपथ घेऊन सांगतो मी कधीच मुख्यमंत्री होणार नाही, मुख्यमंत्री कधीच होणार नाही. हा तुमच्या आशीर्वादानं दिली संधी तर 5 मिनिटं पंतप्रधान होणार. 117 मध्ये माझे 25 आमदार आले, त्यातला एखादा चांगला व्यक्ती असेल तर त्याला संधी मिळेल. पण फलटणकरांना मी तुम्हाला सांगतो 25 मध्ये साऱ्याला काय मला मंत्री करता येणार नाही, पण फलटणला मात्र कॅबिनेटचा दर्जा दिला. फलटणला कॅबिनेटचा दर्जा दिला. आणि त्याचा हट्ट माझा आमदारच जास्त आलं तर एखादा गृहमंत्री सुद्धा बाहेर घेईल आणि ते गृहमंत्री पदच तुम्हाला ठेवतात. हा मी शब्द तुम्हाला देतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, फलटणकरांनो, मोर्चा मोकळ्या उखासताना बोललो मी हे चांगलं आहे. भाजपला बी मत देऊ नका, भाजपच्या माहितीला बी देऊ नका, आणि माहिती काँग्रेसच्या महाआघाडीला सुद्धा देऊ नका. ते दोघेही आपले नाही. पैसा आहे, पैसा घ्या त्यांचा, दोघाचा पैसा घ्या, चोराचा आहे, घ्या पैसा, घ्या पैसा, काय काय बोला. फक्त महादेव जानकरची शपथ घ्या आणि शिट्टीला मतदान टाका. 23चा गुलाल आपलाच असेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फलटणकरांना पुन्हा एकदा सांगतो, दिगंबर आगवणेला आमदार करा, एवढे मी आपल्याला अपेक्षा करून आपली जागा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. 1 मिनिट साहेब, आपल्या मंचावरती थांबायचं आहे. पाहून ही गर्दी आगवणे साहेब घालतील आमदारकीची वर्दी. यानंतर दादासाहेब तोरगे मानखटावचे उमेदवार, संजय निगडे पुरंदर हवेलीचे उमेदवार आणि सागर जानकर वाई खंडाळाचे उमेदवार, या सर्वांना विजयाच्या शुभेच्छा फलटण कोरेगाव मतदारसंघातून हा राष्ट्रीय समाज पक्षाचा कार्यकर्ता देतो आहे, तर त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. येणाऱ्या 20 तारखेला शिट्टी या चिन्ह समोरील बटन दाबून माननीय दिगंबर शेठ आगवणे साहेबांना आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर तुकाराम भैया खंडेकर संस्थापक अध्यक्ष युवा क्रांती सेना महाराष्ट्र राज्य यांनी देखील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार सन्माननीय दिगंबर शेठ आगवणे साहेबांना आपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. अण्णा